प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 23 डिसेंबर 2024 सोमवार। ओरडणे आणि ओरडणे. वो सियोनची रहिवासियोने ओरडून सांगा, कारण इस्रायलची पवित्र देव तुमच्या मते महान आहे. येसाया 12 अध्याय 6 वचन. परमेश्वर महान आहे म्हणून ओरडून ओरडा, तुझे कर्ण वाजवा आणि देवाची स्तुती का. परमेश्वर महान आणि पराक्रमी गोष्टी करेल. राजा सलमोन म्हणाला, आपला देव सर्व देवापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण बांधलेले मंदिर महान असेल आणि त्याने परमेश्वर देवासाठी एक मोठे आणि वैभवशाली मंदिर बांधले. मंदिराची समर्पणाच्या वेळी लोक ओरडले आणि ओरडले, कर्ण वाजवले आणि त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हटले, परमेश्वर महान आहे आणि त्यांची दया सदैव आहे आणि परमेश्वराचे तेज त्या मंदिरात आजही परमेश्वर महान देवाची रूपात आपल्या मध्ये वास करतो. प्रभू येशू तुमच्या सभोवताल्याची सर्व समस्तापेक्षा महान आहे आणि तुमच्या आजारावर तुम्ही ज्या डॉक्टरावर विश्वास ठेवता त्या सर्व डॉक्टरापेक्षा महान आहे. तुमच्या विरुद्ध उठणाऱ्या सर्व दुष्टपेक्षा तुमच्यासाठी लढणारा आमचा देव श्रेष्ठ आहे. त्यांच्याकडे परमेश्वर महान आहे ही दृष्टी आहे. ते पराक्रमी फरोन कधीही घाबरणार नाहीत आणि भयानक लाल समुद्रातून जाईन नदी मृत्यूची नदी मागे वळेल आणि येरिगोच्या भीती घोषलेतील आणि पडतील. तुम्हाला फक्त परमेश्वराची सान्निध्यात आनंद मानणे आणि ओरडणे आणि जय जयकार करायचा आहे. तुरुंगाच्या पाया गदरून जाईल. सर्व बंधनातून सुटका होईल. ज्यांनी तुम्हाला तुरुंगात टाकले आहे त्यांच्यासाठीही असा भय जयघोषाने क्षमा आणि मोक्ष मिळेल. परमेश्वर म्हणतो, ओरडा करा. यांचा अर्थ काय? परमेश्वराची उपासना करा आणि त्याला मोठ्याने गाणे गा. ब्याडसारखे जगायचे नाही किंवा डोके नवंबून चाला. त्यांची उपासना करा आणि देवाची सान्निध्यात आनंद करा, जसे मुले त्यांची वडिलांच्या उपस्थितीत आनंद करतात. येसायाला परमेश्वराचे महान म्हणून दृष्टांत होता. जेव्हा त्याने प्रभूला सिंहासनावर बसलेले उंचे पाहिले तेव्हा त्यांचे हृदय आनंदित झाले. परमेश्वरासमोर उभे असलेले करूब आणि सराबीम शांत राहू शकले नाहीत आणि मोठ्याने ओरडले, पवित्र पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वरावर पवित्र आहे. संपूर्ण पृथ्वी त्यांचे गौरवाने भरलेली आहे आणि ओरडणाऱ्याच्या आवाजाने तारांच्या चौकटी आदरल्या आणि घर धुराने भरले. येसाया 6 अध्याय 3-14 वचन. देवाची मुलांनो, आमची प्रभूची विजयी वैभव प्राप्त होवे. तुमची कुटुंबात देवाची तारणाचे जयघोष होऊ द्या. तुमची कुटुंबातील पूजेसाठी वेळ वाढवा. मग परमेश्वर महान म्हणून उठेल आणि तुमची कुटुंबात पराक्रमी गोष्टी करेल. पुढील ध्यानासाठी श्लोक. हे भूमी पिऊ नकोस, आनंदी व्हा आणि आनंद करा, कारण परमेश्वराने अद्भुत गोष्टी केल्या आहेत. योएल 2 अध्याय 21 वचन. दिवसासाठी बायबल वाचन. सकाळी नागुम 1 अध्याय 3 अध्याय. संध्याकाळी प्रकटीकरण 14 अध्याय. धन्यवाद.